न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक डायोसेशन ट्रस्टचा वाद चिघळला। मास्टरमाइंड विपुल लाठी आणि अजय श्रीवास्तव या भामट्यांना अटक करा, ख्रिश्चन समाजाची मागणी। भामट्यांच्या अटकेसाठी ख्रिश्चन समाज एकवटला। पोलिसांचे गुन्हेगारांना अभय असल्याचा आरोप। विपुल लाठीचे अनेक फ्रॉड उघडकीस येण्याची शक्यता। नाशिक डायोसेशन ट्रस्टचा वाद सध्या चिघळला असून या प्रकरणातील मुख्य आरोपी कथित कंपनी सेक्रेटरी विपुल लाठी आणि अजय श्रीवास्तव या भामट्यांना अटक करा अशी मागणी करत समस्त ख्रिश्चन समुदायाने गेल्या आठवड्यात सरकारवाडा पोलीस ठाण्यात धडक दिली आहे। लाठी आणि श्रीवास्तव यांच्यापासून शरणपूर गावठाणातील ट्रस्टचे भूखंड धोक्यात आले असून या दोघांनी मिळून षडयंत्र रचून ट्रस्टचे भूखंड हडप केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला। आमच्या ट्रस्टची अजून एक कंपनी नाशिक डायसेशन ट्रस्ट असोसिएशन, ती 2015 साली अजय श्रीवास्तव आणि विपुल लाठी यांनी ती कंपनी हायजॅक केली। त्या कंपनीचे डायरेक्टर्स बदलले, ऑनलाईन फ्रॉड केला, कंपनीला भागधारक दाखवला अजय श्रीवास्तवनी त्याच्या घरच्यांना, आणि 2023 त्यांनी जवळजवळ शरणपुरातल्या 60% जागा शून्य रेटला विपुल लाठीच्या चॉईसेस पीपलला नातेवाईकांना विकून टाकल्या। डायोसेशन ट्रस्टचे उच्च न्यायालयाचे वकील ॲडव्होकेट अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत विपुल लाठी आणि अजय श्रीवास्तव यांच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत। विपुल लाठी हा फ्रॉड असून त्यानेच ख्रिश्चन समाजाच्या मिळकती षडयंत्र करून हडप केल्याचा आरोप ॲडव्होकेट शिंदे यांनी केला आहे। 2015 डायोसेशन ट्रस्टच्या संकेतस्थळावर काही आक्षेपार्ह बदल झाले होते। हे बदल विपुल लाठी आणि त्याच्या मित्रांच्या मदतीने घडवून आणलेत। लाठी आणि श्रीवास्तव यांनी संगनमताने डायोसेशन ट्रस्ट हायजॅक केली। त्यानंतर त्यांनी या ट्रस्टच्या कोट्यावधी रुपयांचा मौल्यवान मिळकती विक्री करण्यास सुरुवात केली। हा 2015ला जेव्हा उघडकीस आला, फॅग एंड ऑफ 2015, आम्ही खूप परस्यू केलं तेव्हा FIR करण्यासाठी। FIR होत नव्हती नाशिकच्या CPकडून। आम्ही मंत्रालयामध्ये गेलो चीफ सेक्रेटरींकडं, तेव्हा नंतरून 7/2016 हा गुन्हा सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर्ड झाला। प्रकाश पुसाराम लड्डा, अजय प्रमोद श्रीवास्तव, अप्पा हनुमंत काटके आणि बरेच काही लोकांविरुद्ध। अजय श्रीवास्तवचे घरचे पण त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे, परंतु त्यांना कधी पोलिसांनी अँटिसिपेटरी बेल रिजेक्ट होऊन सुद्धा त्यांना अरेस्ट केलं नव्हतं। फक्त अजय श्रीवास्तवला 54 दिवसाची रिमांड झाली, त्याच्यानंतरून त्याला बेल भेटली। शर्मा साहेबांनी बेल देताना त्याच्यामध्ये सांगितलं होतं की तू कोणत्याच प्रॉपर्ट्यांमध्ये हस्तांतर करणार नाही, शाल नॉट ॲलिनेट एनी प्रॉपर्टी। 2020 त्यांनी H जोशी गॅसचे संचालक राघवेंद्र जोशी यांना एक भूखंड कोट्यावधी रुपयांना विक्री केल्याचा आरोप ॲडव्होकेट शिंदे यांनी केला। परंतु 2020 जेव्हा कंपनी स्ट्राईक ऑफ होती, त्यांनी मिशनमाळा गट सर्वे नंबर 719 रघुवेंद्र जोशी यांच्याबरोबर जवळजवळ 1,500 स्क्वेअर मीटर जागेचं 999चा करार केला आणि ते रजिस्टर केलं सब रजिस्टरला। त्यानंतर लाठी आणि श्रीवास्तव यांचे धाडस वाढल्याने श्रीवास्तव यांनी विपुल लाठीच्या नातलगांच्या आणि पार्टनर्सच्या नावे अनेक भूखंड नोंदवून दिल्याचा आरोप अमोल शिंदे यांनी केला आहे। त्यानंतरून त्याची हिंमत वाढली, त्यांनी 2000 आणि त्यांनी आत्ता एक सिव्हिल सूट दाखल केली आहे नाशिक कोर्टामध्ये। त्याच्यामुळे त्यांनीच ॲफिडेव्हिट दिलेले 1965 पासून तर 2022 पर्यंत ही कंपनी अस्तित्वात नाही आहे आणि ह्या कंपनीनी कोणतेच ट्रान्झॅक्शन केलेले नाही आहे। जर का कंपनी स्ट्राईक ऑफ होती 2020 सालामध्ये, तर त्यांनी हे डॉक्युमेंट केलं कसं काय? आणि 2023 जवळजवळ त्यांनी 14 दस्त सब रजिस्ट्रार एकाच सब रजिस्ट्रारकडं प्रमोद वामन ह्याच्याकडे रजिस्टर केले। त्याच्यामध्ये कन्सिडरेशन 0 दिलेलं आहे आणि विपुल लाठीचा सालस भाऊ संदीप बाळासाहेब पालवे, त्याच्यानंतरून त्याच्याच नात्यात आहे आशुतोष शरद कारवा, आणि एक खोटी कंपनी चालू केली जस्ट ह्या ट्रान्झॅक्शनसाठी। त्या कंपनीला हिस्ट्री जॉग्रफी काहीच नाही आहे, ती शेल कंपनी बिमबॉक्स नावाची। त्या बिमबॉक्सला जवळजवळ त्यांनी मोठे जवळजवळ 3 ते 4 एकर जागा असलेली ती बिमबॉक्सच्या नावाने केली, आणि त्याच्यामध्ये जे डायरेक्टर्स आहेत ते सगळे विपुल लाठीच्या ऑफिसमध्ये काम करतात, आणि त्यांचं फिनान्शियल सिंडिकेट आहेत जे सुरेश आव्हाड साहेबांनी शोधून काढलेलं आहे की विपुल लाठीच्या अकाउंटमधून डायरेक्ट इनडायरेक्ट यांच्या अकाउंटला फंडिंग झालेलं आहे, आणि भूपेंद्र शाची जी युटिलिटी कंपनी त्याच्याकडून पण फंडिंग झालेलं आहे बिमबॉक्स कंपनीला स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी। हा कोट्यावधी रुपयांचा फ्रॉड असून यांच्या विरुद्ध सरकारवाडा आणि मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत।
काही प्रकरणांमध्ये यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला, मात्र काही प्रकरण अजून प्रलंबित आहेत. असे असतानाही नाशिक पोलिसांकडून त्यांना अटक केली जात नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. काय म्हणाले अमोल शिंदे पाहूयात. आता आमचा एकच स्टँड आहे की आम्ही 2 FIR केल्या आहेत सरकारवाड्यामध्ये. 3री FIR करण्याचा आम्ही रोज प्रयत्न करतो, परंतु CP साहेबांकडून आदेश असं आम्हाला कळण्यात येतं की जोपर्यंत CP साहेब आदेश देत नाही तोपर्यंत ह्यांचा गुन्हा दाखल होणार नाही. मला कळत नाही की विशेष ट्रीटमेंट शालोम विजयानंद पाडळेंना का दिली जाते, की CP साहेबांचा आदेश का गरजेचा आहे. कारण की पोलीस सरकारवाड्याची किंवा पोलिसांची एक मोडस ऑपरेंडी चालू झालेली आहे की गुन्हा दाखल करून घेतात. ते अजय श्रीवास्तवला कळवतात तुझा गुन्हा दाखल आहे, तू फरार हो. त्याला भरपूर चान्स दिला जातो अँटिसिपेटरी दाखल करण्यासाठी. तो 100 दिवसानंतरून अँटिसिपेटरी दाखल करतो आणि विशेष करून कोणत्या विशिष्ट न्यायाधीशाकडे येतानाच तो दाखल का होतो हा पण फार संशोधनाचा भाग आहे. त्याच्यासाठी आमचं एक सगळे लोक मिळून गार्डियन जज ऑफ नाशिकचे जे आहेत मुंबई हायकोर्टामध्ये त्यांच्याकडं आम्ही एक पिटिशन दाखल करणार आहे आणि अजय श्रीवास्तवला बेल कशी काय मिळाली त्या मेरिट्स नसताना ह्याच्यामध्ये एक सखोल चौकशी होण्याची गरज आहे. या फ्रॉडची व्याप्ती मोठी असून आगामी काळात विपुल लाठीचे अनेक कारनामे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज इंडिया 27 मराठी.